रोजच हिची कटकट, कसली शांतता म्हणून नाही. एकतर ऑफिसमध्ये राब राबायचं, त्या गेंड्याचं तोंड असणाऱ्या बॉसचं बोलणं खायचं, आणि घरी आलो की हिज सुरू. किती समजावलं पण ही जैसे थे. लोकरच दारू पिऊन घरी येतात आणि बायका पोरांना मारतात, धिंगाणा घालतात. घरी सासू सासऱ्यांचं करावं लागतं. हिला मात्र एका गोष्टीचा त्रास नाही, पण हिचं तोंड मात्र लोहाराच्या भात्याप्रमाणे सदैव चालूच. कुठून बुद्धी सुचली आणि मी लग्न केलं. ब्रह्मचारी झालो असतो तर जास्त सुखी झालो असतो. वेदांत साने. अंदाजे 30 मधील एक नवयुवक. लग्नाला जेमतेम वर्ष झालं असावं. त्याची पत्नी आरती जराच्या गोष्टीवर कटकट करणारी. प्रत्येक गोष्टी तिला स्वतःचं खरं करण्याची सवय होती. आणि भरीतभर म्हणजे घरी दुसरं कोणी जाणतं माणूस नाही. हे दोघेही काहीसे अल्लड स्वभावाचे. त्यामुळं काय बरोबर ह्याऐवजी कोण बरोबर, आणि हे ठरवण्याच्या नादात सुरू झालेले संवाद हळूहळू वादाच्या दिशेने सरकत असत. आणि ह्याचं कारण एकच, सुखी संसारातले सुख हल्ली कोठेतरी गायब झालं होतं आणि उरला होता तो फक्त संसार. आजही अशाच एका फालतू कारणावरून खटका उडला असावा. रात्री 10च्या सुमारास वेदांत घरातून बाहेर पडला. रस्त्याने पाऊल उचलत असला तरी त्याचं लक्ष मात्र रस्त्याकडं नव्हतं. त्याच्या डोक्यात वणवा पेटला होता. त्याचं आणि त्याच्या पत्नीचं म्हणजे आरतीचं भांडण झालं होतं. आणि तसं हे काही नवखं नव्हतं. भांडणं ही त्यांची रोजचीच होती, पण आज जरा जास्तच वाद झाला असावा. त्यामुळंच डोकं फिरल्या कारणाने वेदांत घरातून बाहेर पडला होता. तो रस्त्याने तरातरा चालत असला तरी त्याला काही दिशा नव्हती. कुठं जायचं असं काही ठरलं नव्हतं. तो घरातून तरातरा निघाला होता, पण भांडण हे त्याच्या डोक्यात होतं. कदाचित हे त्याला कळालं नसावं. त्यामुळे घरापासून चांगलं किलोमीटरवर लांब येऊनही तो अजूनही मेंटली घरामध्येच होता. तोंडाने अस्पष्ट बडबडून तो त्या निर्जन रस्त्याने चालत होता. आणि आता हवेत किंचित गारवा जाणवू लागला होता. रस्त्यावर येणारे वाहन सोडून रस्ता तसा निर्जन होता. पण या सर्वांकडे लक्ष द्यायला वेदांत भानावर कुठे होता. आपल्याच तंद्रीमध्ये तो चालत होता. घरापासून तो साधारण 1.5-2 किलोमीटरवरती आला होता. शहराच्या वस्तीपासून दूर होत आता त्याची पावलं समुद्र किनाऱ्याकडे वळली होती. रस्ता सोडून तो अनावधानाने समुद्र किनाऱ्याकडे वळला होता. तिथे असणारा उंच वर्तुळाकार दिवा फक्त एक मिणमिणता उजेड दाखवत होता. बहुधा तो बिघडला असावा. त्यामुळे रस्ता सोडून किनाऱ्याकडे वळताना अंधार अधिकच गहिरा झाल्याचा भास होत होता. फेसळणाऱ्या लाटा जरी दिसत नसल्या तरी खळखळणाऱ्या लाटा अधिक तीव्र आणि फेसाळलेल्या दिसत होत्या. आणि अचानक तो थांबला. त्याच्या डोक्यात मगापासून सुरू असलेलं विचारांचं चक्र थांबलं आणि त्याची जागा आता भयानक घेतली. आपण रागाच्या भरात आपण एका चुकीच्या ठिकाणी आलोय हे त्याला कळून चुकलं होतं. तो जरी ह्या शहरात 1 वर्षापूर्वी आला असला तरी तो ह्या किनाऱ्याबद्दल ऐकून होता. हा किनारा हॉन्टेड बीच म्हणून प्रसिद्ध होता. इथे बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्याचं त्याच्या ऐकण्यामध्ये आलं होतं. असल्या भूताटकीच्या गोष्टीवर त्याचा विश्वास जरी नसला तरी त्या अंधारामध्ये मनाच्या एका कोपऱ्यात भीती जागा करू लागली होती. तरी त्याचं लक्ष त्या अंधारात उभ्या असलेल्या 2 किलोमीटरच्या अंतरावरती उभारलेल्या लाईट हाऊसकडे गेलं. एवढ्या अंधारामध्ये दूरवर का असेना ते लाईट हाऊस स्पष्ट दिसत होतं आणि त्याच्यावरती असलेला प्रकाश झोताचा दिवा स्पष्टपणे दिसत होता. तसाच तो तीव्र प्रकाश टाकत
गोल गोल फिरत होता आणि तो लाईट हाऊस वापरत असेल याची वेदांतला कल्पना नव्हती. तसं तो दिवसा ह्या किनाऱ्यावरती अनेकदा आला होता, पण रात्री येण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. त्या लाईट हाऊसचा गोल फिरणारा प्रवास वेदांत बसलेल्या जागेवर पुढे सरकत जात होता, पण दूरवरून येत असल्याने त्याची तीव्रता मात्र कमी होती. किनारानं काही समुद्राचं पाणी यांच्यावरून फिरत तो लाईट हाऊसचा प्रकाश मात्र वेगाने पुढे जात होता आणि पूर्ण गिरकी मारून वेदांकडे त्याला परत यायला त्या प्रकाशाला अंदाजे 3-1 मिनिटं लागत होती. आणि हा अंधार आणि उजेडाचा खेळ पाहत वेदांत तिथेच उभा राहिला. त्याला आता याची गंमत वाटू लागली होती आणि त्याच्या मनातील भीतीही काहीशी कमी झाली होती. त्या लाईट हाऊसचा प्रकाश किनाऱ्यावरून फिरत जाताना आणि ते दृश्य पाहायला तिथं चिटपाखरूही नव्हतं. वेदांत आता त्या भयानक वातावरणाला काहीसा सरावला होता आणि तिथं एक शांतता होती जी त्याला घरी मिळत नव्हती. आणि हे हॉन्टेड बीच वगैरे अफवा असाव्यात असं त्याला वाटू लागलं होतं. मंद वाहणारा थंडगार वारा त्याला आता मोहित करत होता. बऱ्याच दिवसानंतर तो असा एकटा होता. त्याला जणू स्वतःची सोबत आवडू लागली होती. आकाशातील महफिल बघत त्या थंडगार वाऱ्यात तो बसला होता. तसंच समुद्रांच्या लाटांशिवाय त्याला कसलाही आवाज येत नव्हता. आणि इतक्यात समुद्राकडे तोंड करून बसलेल्या वेदांतला रस्त्याकडेला अचानक एक पुरुषी आवाज आला. कोण आहे? कोण आहे तिथं? मागील आवाजात काही स्पष्ट दिसत नसलं तरी अंदाजे काही अंतरावर एक 20 फुटी मानवी आकृती दिसत होती. वेदांत त्या प्रकाराने काहीसा धसकला आणि जवळजवळ तो ओरडलाच. तुम्ही कोण? मी रिक्षावाला. तिकडे बघा, तिकडं ती माझी रिक्षा उभा आहे. पण एवढ्या अंधारात तुम्ही एकटंच का बसलाय? मी रिक्षा उभी करून लघवीसाठी उभारलो आणि त्या लाईट हाऊसच्या उजेडात तुम्ही बसलेलं दिसला मला. कशाला थांबला इथं? हा किनारा चांगला नाही, माहीत नाही वाटतं तुम्हाला? उगाच थांबू नका, निघा लवकर घराकडं. त्या रिक्षावाल्याचा उद्देश चांगला होता, पण वेदांतला त्याची तंद्री भंग झाल्याचा राग आला असावा. त्यानं काहीशा उद्धट स्वरात रिक्षावाल्याला बोलला, हे बघा, मी आधीच वैतागलोय आणि जरा एकांत पाहिजे म्हणून मी इथं बसलोय. तुम्ही इथून निघून गेला तर बरं होईल आणि बरं वाईट माझं मी बघून घेईन. तुम्ही निघा इथून. त्यावर नाराज होत तो रिक्षावाला म्हणाला, चूक झाली, भल्याचा जमानाच राहिला नाही. बसा तर रात्रभर इथंच. आणि तो हळूहळू निघून गेला. चालण्याच्या हावभावावरून तो एक वृद्ध इसम असावा. आणि तो रस्त्यापाशी पोहोचला आणि उभ्या असलेल्या आपल्या रिक्षामध्ये बसून आपल्या हाताने त्यांनी हँडल ओढला आणि भरधाव आपली रिक्षा घेऊन निघून गेला. मान मागे वळून वेदांत हे सर्व पाहत होता आणि तो स्वतःशीच पुटपटला, बघेल तो अक्कल वाटत सुटलाय आणि एवढीच हौस असेल तर जराशी अक्कल माझ्या बायकोला द्या म्हणावं. काहीसे क्षण विचलित झाल्यानंतर पुन्हा तो त्या लाईट हाऊसच्या प्रकाशाचा मागोवा घेऊ लागला. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि आता हवेमध्येही गारवा जाणवू लागला होता. रस्त्याकडे नजर टाकता आता तुरळकी वाहन दिसत नव्हते. सारे शहरच गाढ निद्रेत गेल्याचा भास होत होता. वेदांत आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. इतक्यात लाईट हाऊसचा प्रकाश किनाऱ्यावरून त्याच्या दिशेने येऊ लागला. अनावधानाने त्याचं लक्ष ते उजेडाकडे गेलं. किनाऱ्यावरून झरझर सरकत तो उजेड त्याच्या दिशेने येत होता आणि त्या उजेडामध्ये त्याला आपल्या दिशेने काहीतरी येत असल्याचा भास झाला. काहीतरी होतं विचित्र आकाराचं आणि अचानक ते गायबही झालं. आपण नक्की काय पाहिलं? नक्की काही तर होतं का? तर
की आपला भास होता. वेदांत बसल्या जागीच गोठला. त्याचं डोकं कदाचित बधीर झालं असावं. त्यानं मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि त्या दिशेनं पाहू लागला. किनारा एकदम शांत होता. आपल्यालाच भास झाल्याची त्याला खात्री पटू लागली. आणि इतक्यात पुढे सरकत निघालेल्या लाईट हाऊसच्या पाण्यात त्याला कुणीतरी बुडताना दिसू लागलं. वाचवा वाचवा असा आवाज येऊ लागला. पुसटच्या उजेडात ती एक स्त्रीच असावी असा अंदाज वेदांतने लावला. आणि आता ह्या आवाजाने त्याला खात्री पटली होती की ती बाईच असावी. पण नक्की बाईच असेल का? छे छे, नक्की कोण असावं? नाही, बाईच असेल ती. भूतं थोडी असतील. मगाचपासून आपण इथेच बसलोय. ही बाईही कदाचित माझ्यासारखीच घरी कोणाशी तरी भांडून इथं आली असेल आणि बिचारी हलक्या डोक्याची असेल, म्हणूनच हे पाऊल उचललं असावं. पण आता घाबरली असावी. माणसानं जीव देण्याचा कितीही विचार केला तरी शरीर शेवटपर्यंत आपलं अस्तित्व राखण्याचा प्रयत्न करतं. इतक्यात त्या बाईचा आवाज तीव्र होऊ लागला. त्याच्या डोक्यात विचार येऊ लागला. आपण इथे विचारात वेळ घालवू आणि ती बाई तिथे बुडून मरू शकते. विचार करतच वेदांत उठला आणि त्या बाईच्या दिशेने झेपावला. अंधारात सरावलेल्या त्याच्या डोळ्यांना त्या बाईची धडपड दिसावली असावी. तो आता पाण्यामध्ये उतरून पुढे पुढे सरकू लागला. त्या बाईचा आवाज आता अधिकाधिक तीव्र होऊ लागला. वेदांत आता छाती एवढ्या पाण्यामध्ये पोहोचला होता. प्रत्येक लाटेबरोबरच तो चांगलेच हेलकावे खात होता. ती बाई अंदाजे 5 फूट अंतरावर गटांगळ्या खात होती आणि मदतीसाठी आकांड करत होती. आणि इतक्यात लाईट हाऊसचा उजेड त्यांच्या दोघांवरून सरकत होता आणि समोरील दृश्य पाहून वेदांतच्या काळजामध्ये धस्स झालं. त्या 5-6 सेकंदाच्या प्रकाश झोतात त्यानं पाहिलं. त्याच्या समोर पाण्यात बुडणारी ती बाई आता त्याच्याकडे बघून हसत होती. तिचं संपूर्ण शरीर शेवाळलेलं आणि पाण्यानं फुगलेलं वाटत होतं. त्या फुगलेल्या आणि टुम्म झालेल्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा असाव्या आणि ती बाई आता त्या अंधारामध्ये स्तब्ध उभी होती. लाईट हाऊसचा उजेड केव्हाच निघून गेला होता. हा खतरनाक आणि भयानक नजारा पाहून वेदांतचं शरीर त्या थंड पाण्यातही गरम झालं होतं. त्याचे संपूर्ण अंग तापू लागले. कपाळावर घाम जमा झाला होता आणि प्रसंगावधान पाहून त्यानं वेगाने पाऊल मागे टाकले. पण हे काय? ती बाई आता त्याच्या मागेच उभी होती. अगदी म्हणजे 1 फुटावरच उभी होती. वेदांतला काही समजायच्या आत तो त्या थंड पाण्यात खेचला गेला. त्या हैवानी ताकदीपुढे त्याचा प्रतिकार अधिकच फोल ठरत होता. आणि काही क्षणातच वेदांतला चिरनिद्रा प्राप्त झाली. सकाळी बीचवर जॉगिंगला आलेल्या एका माणसाला किनाऱ्याला एक प्रेत आढळून आलं. त्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांचं तिथं पाचारण झालं. पोलीस आले होते. पंचनामा सुरू झाला आणि बघता बघता चांगलीच गर्दी उसळली. गर्दीतील लोक मेलेल्या व्यक्तीचं मरण पाहून चांगलेच हळहळत होते. आणि त्या गर्दीत काल रात्रीचा तो रिक्षावालाही होता. काल ज्याला माझं ऐकलं असतं तरी ही वेळ झाली नसती. तो स्वतःशीच पुटपुटला आणि त्याची पुटपुट शेजारील कॉन्स्टेबलनं ऐकले आणि त्या रिक्षावाल्याला सब इन्स्पेक्टर समोर उभे केले. सब इन्स्पेक्टर आपल्या करड्या आवाजातच विचारू लागला, काय माहिती आहे तुला? खरं खरं सांग. त्यावर रिक्षावाला म्हणाला, साहेब ह्यो कोण आहे मला माहीत नाही, पण राज्याला आणि रात्री घडलेला सर्व प्रकार त्यानं इन्स्पेक्टर साहेबांना कथन केला. जबाब नोंदवायला डिव्हिजनला ये असं सांगून त्याचं प्रेत ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पोलीस तिथून निघून गेले. आणि हे संपूर्ण संभाषण ऐकत उभी राहिलेली तेथे एक पत्रकार मुलगी होती. ती लगबगीनं त्या गर्दीतून पुढे आली आणि त्या रिक्षावाल्याला थांबवून काल रात्रीचा सर्व प्रकार त्यानं पुन्हा कथन करावे
अशी इच्छा तिनं त्याच्या जवळ व्यक्त केली. रिक्षावाल्याची संपूर्ण कथा ऐकल्यानंतर ती पुढे बोलली, भाऊ भाऊ, पण हा बीच आणि ही जागा चांगलीच नाही असं तुम्हाला का वाटतं? लोकांनी इथे सुसाईड केले म्हणून का? त्यावरती तो वयस्कर रिक्षावाला हसला आणि म्हणला, मॅडम, तुम्हाला पटलं तर बघा, पण ही जागा लोकांना फक्त जीव दिलाय म्हणून शापित नाही. इथं एक जाळं आहे, मृत्यूचं जाळं. कित्येक वर्षापासून कालचा तो तरुण मुलगा या जाळ्यात अडकला आणि इतक्या वर्षापासून अडकलेली ती विवाहित बाई कदाचित मुक्त झाली असावी आणि आता ते तरुण पोर वाट पाहत बसेल आपण मुक्त व्हायची, आणि त्याला बी आता कोणाची तर शिकार करावी लागेल, आणि शिकार केल्यावर आणि शिकार झालेल्या त्या जीवाला इथं अडकूनच स्वतःला मुक्त होता येईल बघा. आणि त्यासाठीच अशा एखाद्या वाट चुकलेल्या भटकी जीवाची त्याला शिकार करावी लागेल, आणि समद जग याला आत्महत्या म्हणून बोलेल बघा. त्यावरती आश्चर्यानं आणि काहीशा अविश्वासानं ती पत्रकार त्याला विचारू लागली, अहो पण बाबा, तुम्हाला हे सर्व कसं माहीत? त्यावरती तो रिक्षावाला किंचित हसत म्हणाला, पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का मॅडम? त्यावरती ती पत्रकार नकारार्थी मान फिरवत म्हणाली, नाही. तो रिक्षावाला म्हणाला, मी भोगले हे सगळं. आणि असं म्हणत तो आपल्या रिक्षाच्या दिशेने चालू लागला. ती मुलगी मागून त्याला आवाज देत होती, पण तिच्याशी बोलणं त्याला कसलंही स्वारस्य नव्हतं. तर मित्रांनो, ही होती आजची भयकथा. आय होप की तुम्हाला आजची भयकथा आवडली असेल. आणि जर आवडली असेल मित्रांनो, तर आपले चॅनेल कल्पनाक्षेला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनच्या चिन्हावरती क्लिक करा. त्यामुळे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित मिळतील. त्याचप्रमाणे ही कथा जर आवडली असेल तर ही कथा आपले फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्स यांच्याबरोबर ती शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही तुमचे काही अनुभव असतील किंवा कथा असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या माझ्या ईमेल आय डीवरती पाठवू शकता. तसेच तुमच्या या कथेबद्दलची जी काही मतं असतील किंवा काही व्हिडिओमध्ये दुरुस्ती किंवा कल्पना सुचवायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की समजून सांगू शकता. तर आजच्या कथेमध्ये आपण इथेच थांबूया. मी अक्षय आणखीन एक भयकथा घेऊन लवकरच हजर राहीन. तोपर्यंत धन्यवाद.